मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 60 59 गाथा नंबर 41. जसु अंबतरी जगु वसई जग अंबतरी जोजी जगी जी वसंत भी जगुजी नवी मुनि परम पौसोजी नित जगत जिसमें रहे वह जगत में व्यापक रहे पर जो कभी भी ना जगत में मान परमात्मा उसे. आचार्य योगेंद्र देववीरची परमात्मा प्रकाश ग्रंथ. व्यवहार न्यायाने जे कार्य परमात्मा झाले, सकल परमात्मा निकल परमात्मा त्यांचं स्वरूप दाखवणारे व्यवहार न्यायाने परमात्मा प्रकाश ग्रंथ आहे. आणि ते सकल निकल परमात्मा पर्यायामध्ये ज्या कारणाने प्राप्त झाले तो कारण परमात्मा त्याचंही स्वरूप दाखवणार आहे. आणि अशा कारण परमात्म्याच्या आश्रयानेच जीव कार्य परमात्मा अवस्थेला प्राप्त होतो. त्या 41 गाथेमध्ये आपण पाहत होतो की केवळ ज्ञानामध्ये संपूर्ण लोक झळकतात. मग त्या संपूर्ण जगताच्या मध्ये 3 लोकाच्या मध्ये केवळ ज्ञानी राहतात. मग असं असताना सुद्धा केवळ ज्ञानी 3 जगतरूप होत नाही. आपला जो एक ज्ञान स्वभाव आहे, एक ज्ञान स्वभाव मात्र राहतात. हे आचार्य या ठिकाणी सिद्धी करतात. म्हणून विद्यानंद आचार्याने एक पुस्तक लिहिलं छोटंसं. काय होतं त्याचं नाव? कमुंडल में भूमंडल. कमुंडल में भूमंडल. मुनीच्या हातात जे कमुंडल आहे त्यामध्ये 3 लोक भूमंडल त्याच्यात समावले आहेत. जे केवळ ज्ञानामध्ये 3 लोक समवतात का नाही. मग असं जे मुनी आज आहेत त्यांच्यावरती कमुंडल आहे, तर त्या कमुंडलमध्ये 3 लोक भूमंडल त्याच्यामध्ये समावलेले आहेत. मग तसं आत्मा 3 लोकांमध्ये आहे. त्या आत्म्याच्या केवळ ज्ञानामध्ये 3 लोक झळकतात. आणि 3 लोक झळकत असताना सुद्धा तो आत्मा 3 लोकरूप होत नाही, नियाकार रूप होत नाही. आणि नियाला जाणत असताना निरूपाने परिणमन करत नाही. जे ज्ञान नियाला जाणत असताना सुद्धा काय आहे. म्हणून तुम्ही सिद्धाची पूजा करता जेव्हा पद्मनंदी आचार्याची संस्कृत पूजा आहे, मग त्या ठिकाणी शेवटी काय सांगितलेलं आहे? 2 वळी सांगितलं आहे. जगत शिरोमणी सिद्ध सदा जयवंत हो ध्यान अग्नि कर्म कर्म कलक सब दहे नित्य निरंजन देव स्वरूपी है रहे सकल नेय न्यायक ममत्व निवारके तो परमात्मा सिद्ध नमो शिरनायके. जी त्या केवली भगवंताच्या केवळ ज्ञानामध्ये संपूर्ण नैयाकार प्रतिबिंबित होतात. पण त्या नैयाकाराबद्दल ममत्व सोडून काय सांगितलं? नियाकारामधलं ममत्व सोडून ते ज्ञानामध्ये स्थित राहतात.
जी त्यांच्या ज्ञानामध्ये 3 लोक प्रतिबिंबित झाले असताना सुद्धा ते सिद्ध भगवान काय करतात? नियाकाराला जाणत नाही. नियाकाराला जाणत नाही कोणत्या अपेक्षेने? नियाकाराला जाणून नियामध्ये तन्मय होत नाही. तन्मय होत नसल्यामुळे ते ज्ञानाकारच आहे. आणि व्यवहारण्याने नियाकाराला जाणत असताना केवलीच केवळ ज्ञान त्या सर्व नियाकाराला भिन्न पर रूपाने जाणतं आणि आपल्या ज्ञानस्वरूप आत्म्याला अभिन्न एक रूपाने जाणतं, जे त्या ठिकाणी ते ज्ञानाची पर्याय लोक आलोक त्याच्या ज्ञानामध्ये प्रतिबिंबित होतात. म्हणून नेयाच्या अपेक्षेने ती ज्ञान पर्याय नेयाकार आहे. कोण आहे? नेयाच्या अपेक्षेने ज्ञान पर्याय नेयाकार आहे. प्रतिबिंबाच्या अपेक्षेने दर्पण कसं आहे? प्रतिबिंब रूप आहे. तसं ज्ञान नेयाच्या अपेक्षेने नेयाकार म्हटलं गेलं. दर्पण जसा स्वच्छ दर्पण स्वदर्पण रूपच आहे. नेयाकार रूप प्रतिबिंब रूप दर्पण नाही निश्चयाने. तसं ज्ञान नेयाला जाणत असताना त्या ज्ञानाला नेयाकार उपाधी प्राप्त झाली आणि ती केवली भगवंताचं केवल ज्ञान आपल्या स्वतःच्या ज्ञानाच्या पर्यायालाच जाणते, ती पराला जाणत नाही. मग स्वतःच्या ज्ञानस्वरूप आत्म्याला जाणते म्हणून ती ज्ञानाकार आहे. नेयाच्या अपेक्षेने नेयाकार आहे, जे उपाधीचा सद्भाव आणि उपाधीचा अभाव परद्रव्याच्या उपाधीच्या अपेक्षेने नेयाकार म्हटलं. स्वतःचा आत्मा पर नाही, स्व आहे. पण ती ज्ञान पर्याय स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणते. मग स्वतःचा शुद्ध आत्म्याला जाणणारी ज्ञान पर्याय तीही कशी आहे? स्वनियाकार आहे. एक पराला जाणताना परनियाकार आहे आणि स्वतःला जाणताना स्वनियाकार आहे. आणि ती ज्ञान पर्याय स्वशुद्ध आत्म्याला जाणते स्वनियाकार, पराला जाणते परनियाकार. अशा स्व आणि पर नियाकाराच्या विकल्पाच्या अतीत एक ज्ञान मात्र स्वभावनी आहे. बस. जे नियाकाराचे विकल्प उपाधी सुद्धा माझ्यामध्ये नाही, तर दर्पणाचा एक स्वच्छ मात्र स्वभाव, त्या स्वभावाला प्रतिबिंब धारण केलं म्हणून उपाधी आहे आणि प्रतिबिंब नाही धारण केलं म्हणून ती पण एक उपाधी आहे. मग अशा दोन्ही उपाधीच्या अतीत जसा दर्पणाचा स्वभाव आहे तसा आपला प्रत्येकाचा एक न्यायक स्वभावस्वरूप जो शुद्ध आत्मा आहे त्याच्यामध्ये काय आहे? उपाधीचा अभाव आहे. म्हणून सांगितलं काय जातं? ज्ञान पर्याय व्यवहाराने बाहेरच्या घटपटादी पदार्थाला जाणते, तेव्हा त्या ज्ञान पर्यायाला घटपट आदी उपाधी प्राप्त झाली. आणि तीच ज्ञान पर्याय आपल्या स्वशुद्ध आत्म्याला जाणते, अनुभव करते, तेव्हा त्याला म्हटलं निरुपाधी, जी परद्रव्याची अपेक्षा नाही.
परविषयाची अपेक्षा नाही. आपल्याच शुद्ध आत्म्याला जाणते म्हणून ती निरुपाधी स्वरूप आहे. आणि आत्म्याला जाणणारी, अनुभव करणारी ती ज्ञान पर्याय. कथंचित आपला स्वतःचा शुद्ध आत्मा द्रव्य त्या ज्ञानाच्या जरी जाणीवीत आला म्हणून त्या ज्ञानाच्या पर्यायाला शुद्ध आत्म्याला जाणणारी तीही उपाधी आहे. एक बहिरंग उपाधी आणि एक अंतरंग उपाधी आहे. आणि ती जाणणारी ज्ञान पर्याय व्यवहाराने आपल्या न्यायक स्वभावाला जाणते. काय करते? ती ज्ञान पर्याय व्यवहाराने आपल्या न्यायक स्वभावाला जाणते आणि निश्चयाने ती ज्ञान पर्याय न्यायक स्वभावाला जाणत नाही. काय करत नाही? ती ज्ञान पर्याय न्यायक स्वभावाला जाणत नाही. ती ज्ञान पर्याय न्यायक स्वभावाला विषय करून ती ज्ञान पर्यायच का झाली? कारण परमात्मा रूपाने न्यायक रूपाने ज्ञान पर्याय परिणत झाली. म्हणून सिद्धांताच्या अपेक्षेने पर्याय पर्यायाचंच वेदन करते, पर्याय द्रव्याचा अनुभव करत नाही. निर्णय कोणामध्ये झालेला आहे? पर्यायामध्ये. मग ज्या पर्यायामध्ये निर्णय झाला ती पर्याय आपल्या स्वतःच्या पर्यायाचाच अनुभव करते, द्रव्याचा अनुभव करत नाही. मग ती पर्याय सर्वथा द्रव्याचा, शुद्ध आत्म्याचा अनुभव करत नाही का? वेदन करत नाही का? मग तेव्हा सांगणार व्यवहार नयाने ती पर्याय परद्रव्याला जाणत नाही. म्हणून ती ज्ञान पर्याय परनियाकार नाही. आणि ती ज्ञान पर्याय स्वतःच्याच शुद्ध आत्म्याला नियाला जाणते. म्हणून निश्चयाने आपल्या नियाकार आत्म्याला जाणते, न्यायक आत्म्याला जाणते, बाहेरच्या पदार्थाला जाणत नाही. आणि जी ज्ञान पर्याय आहे तसं आपण समोर आदिनाथाची मूर्ती आहे. मग आदिनाथाच्या मूर्तीला लक्ष करून त्या आदिनाथाच्या मूर्तीबद्दल निर्णय त्या रूपाने परिणत आपली ज्ञान पर्याय झाली का मूर्ती झाली? ज्ञान पर्याय. मग त्या ज्ञान पर्यायाला काय म्हणणार? आदिनाथाच्या भगवंताच्या मूर्तीचं ज्ञान. आणि तीच ज्ञान पर्याय आपल्या स्वशुद्ध आत्म्याला जाणते. तेव्हा म्हणणार ती ज्ञान पर्याय स्वशुद्ध आत्म्याला जाणते असं म्हणणार. मग त्या आदिनाथ भगवंतांना लक्ष करून ती ज्ञान पर्याय त्या आदिनाथाचा अविभाग कृतीचे रूपाने, निर्णय रूपाने ज्ञान पर्याय परिणत झालेली आहे. म्हणून ती पर्याय आपल्या पर्यायाला जाणते, पर्यायालाच अनुभव करते, पर्यायाचंच वेदन करते. आदिनाथ भगवंताचं वेदन करत नाही, जाणत नाही. मग कसं? ती ज्ञान पर्याय स्वतः आपली आहे म्हणून त्याला काय म्हणतात? स्वतः. आणि आदिनाथाचा निर्णय केला. मग आपल्याहून आदिनाथ नेय पर आहेत. आणि मग त्याच्या अपेक्षेने त्या ज्ञान पर्यायाला पर म्हटलं, नेयाच्या अपेक्षेने.
आणि दुसऱ्या अपेक्षेने कसं दाखवलं, त्याला परता दाखवत असताना एक परता हा बहिरंगातल्या विषयासाठी परता येतो आणि एक परता येतो आपल्या स्वतःच्या ज्ञान पर्यायाच्या अपेक्षेने परता येतो. जे पर शब्दाचे दोन प्रकारे अर्थ केले जाणार. एक विषयातला पर म्हटलं जातं तेव्हा तो विषय का झाला, पर झाला. मग त्या विषयाचा निर्णय आपल्या ज्ञानाच्या अविभाग प्रतिच्छेदांच्या समूहामध्ये झाला. मग आपली एक ज्ञान पर्याय जी आहे, त्या एक ज्ञान पर्यायामध्ये काय आहे, दोन प्रकारच्या अविभाग प्रतिच्छेदांची रचना आहे. पर्याय एक आहे आणि त्या एक ज्ञान पर्यायामध्ये दोन प्रकारच्या अविभाग प्रतिच्छेदांची रचना आहे. एक लिहून घ्या तुम्ही. उजवीकडे विषय म्हणून लिहा आणि डावीकडे ज्ञान पर्याय लिहा. उजवीकडे विषय आणि डावीकडे ज्ञान पर्याय. आता ज्ञानाच्या पर्याय विषयाच्या खाली काय लिहा, अश्व म्हणा. अश्व घोडा, विषय काय आहे, घोडा अश्व विषय आहे, विषयाच्या खाली अश्व लिहा. आणि ज्ञानाची पर्यायाच्या खाली मी अश्वाला जाणतो, मी अश्वाला जाणतो. त्या ज्ञान पर्यायाला एक बॉक्स करा, चौकन बॉक्स करून त्याला तिथे बंद करा. जसं इथे दिले की नाही, ही अशी चौकट तिथे लिहिलं, त्याला आता एक चौकट करा. मग आता त्यामध्ये मी आहे की नाही, मीच्या खाली जागा असेल तर नसेल, वरती असेल तर भाव प्रमेय आणि स्वल्या. मीच्या वरती जागा असेल तर भाव प्रमेय आणि स्वल्या. आणि त्याच मीच्या खाली ॲरो करून स्व लिहा. स्व किंवा अहम किंवा मी ची प्रतीती प्रत्यक्ष आहे आणि प्रमाणही आहे. आता जे अश्वाला जाणतो आहे तो भाग, त्याच्या खाली तिथे ॲरो करून परत लिहायचं. इथे अश्व आहे असं जाणणं, इथे अश्व आहे असं जाणणं, ज्ञान जाणणं प्रमाण ज्ञान आहे. कारण बाह्य विषय अश्व ही आहे. झालं. मग आता विषय काय झाला, अश्व. आता ही ज्ञानाची पर्याय आहे आणि त्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये जाणण्याचं कार्य काय झालं, म्हणजे चार्ट वाचायचे कसं आहे. पहिल्यांदा विषय अश्व आहे, इकडे जाणणारी ज्ञान पर्याय आहे आणि त्या ज्ञान पर्यायामध्ये कार्य काय झालं, तर त्या ज्ञान पर्यायामध्ये जाणण्याचं कार्य झालं. कोणचं जाणण्याचं कार्य झालं, मी अश्वाला जाणतो. ही संपूर्ण ज्ञान पर्याय एक आहे, संपूर्ण ज्ञान पर्याय एक आहे. मग एक असताना सुद्धा
या एका ज्ञानाच्या पर्यायामध्ये विषय कथनची दोन आहे. काय आहे? विषय कथनची दोन आहे आणि कथनचित विषय एक आहे. दोन्ही पद्धतीने. आता बाहेरचा विषय जो आहे तो बाहेरच्या विषयाच्या अपेक्षेने अश्व एक बहिरंगातला विषय आहे आणि या बहिरंगातल्या अश्वाला निर्णय करून आपली जी ज्ञान पर्याय प्रगट झाली त्या एका ज्ञानाच्या पर्यायामध्ये अनंत अविभाग प्रतिच्छेदांचा समूह असतो. मग त्या अनंत अविभाग प्रतिच्छेदांच्या समूहापैकी काही अविभाग प्रतिच्छेदांच्या समूहामध्ये, अविभाग प्रतिच्छेद म्हणजे काय? शक्तीचे अंश. काय करायचं? शक्तीच्या अंशाला अविभाग प्रतिच्छेद म्हणतात. आपल्या घरामध्ये ट्यूबलाईट आहे. समजा पूर्वीची ट्यूबलाईट आपली 40 पॉवरची होती, आता 20-22 म्हणा, जे का असेल ते असेल. मग त्यामध्ये एक असे काय केले, 40 अंकाला एक रूपाने वर्गीकरण केलं. तर एक काय झाला? शक्तीचा अंश झाला एक. आणि असे सगळे एक मिळून 41 आकडा तयार झाला. त्याला म्हणायचं अविभाग प्रतिच्छेदाचा समूह, शक्तीचे अंश. मग त्यामध्ये अश्वाचा निर्णय केला आणि या अश्वाला कोण जाणलेला आहे? मी. मग मी चा निर्णय करणारे अविभाग प्रतिच्छेद. मी एक विषय आहे आणि अश्व एक विषय आहे, दोन. मग यामध्ये कोणी म्हणेल की आम्ही बहिरंगातल्या विषयाला जाणतो, पण त्या बहिरंगातल्या विषयाला कोण जाणतं हे आम्हाला माहीत नाही म्हणलं तर चालेल का? म्हणून काय आहे? ज्ञान एक अपेक्षेने सांगताना सांगितलं, ज्ञान स्वपर प्रकाशी आहे. काय सांगितलं? ज्ञान स्वपर प्रकाशी स्वभाव आहे आणि सिद्धांताने ज्ञान स्वप्रकाशीच आहे, परप्रकाशी ज्ञान नाही. आपण बहिरंगातल्या अश्वाचा निर्णय करताना या अश्वाला कोण जाणतं? मी. मग माझा पण निर्णय आहे आणि अश्वाचा पण निर्णय आहे. मग जे मी जाणतो आहे, मी जाणतो, त्या मीला जाणणाऱ्या अविभाग प्रतिच्छेदांना भावप्रमेय म्हणतात. कारण त्याला भावप्रमेय किंवा स्व किंवा मी हे सगळे समानार्थी शब्द आहेत. स्व म्हणा, अहम म्हणा किंवा मी म्हणा, याची प्रतीती प्रत्यक्षच असते, परोक्ष असत नाही. आणि प्रमाणच असते, अप्रमाण असत नाही. मी बद्दल कधी संशय, विपरीत, अनध्यवसाय आहे का? नाही. जे अप्रमाण नाही. मीच वेदन कधी स्मृती प्रतिज्ञानाच्या जरी झालं का? नाही. म्हणून मी भावप्रमेय स्व प्रत्यक्ष आणि प्रमाणच असतो. त्यामध्ये परोक्षपणा आणि प्रमाणाभास असत नाही. मी भावप्रमेयामध्ये. अर्थात ते बहिर्प्रमेयामध्ये काय झालं? विषयाच्या अपेक्षेने हा बहिर्प्रमेय झाला
आणि त्याला आश्वाला जाणतो ही ज्ञान पर्याय आहे. मग आश्वाला जाणतो त्या ज्ञान पर्यायाच्या खाली काय करायचं आहे, आरोप करून हा आश्व आहे. काय केलं, आश्वाला जाणतो त्याच्या खाली ॲरो करून काय लिहायचं, हा आश्व आहे असं जाणणं प्रमाण ज्ञान आहे. कारण बहिरंगातला विषय आश्वच आहे. मग आता ज्ञान पर्याय एक झाले. एका ज्ञानाच्या पर्यायामध्ये कार्य दोन झाले, अविभाग प्रतीचे. आणि अविभाग प्रतीचे दोन झाले. एक बहिरंगातल्या विषयाला निर्णय करणारे जे अविभाग प्रतिच्छेदांचा समूह आहे त्याला बहिर्प्रमेय म्हणणार. बहिर्प्रमेय, बाह्य म्हणा. आता ते तुम्ही भावप्रमेय किंवा स्व लिहिलं का नाही, मीला आता आश्वाला जाणतो तिथे गेला बाह्य ॲब्लिक करून द्यायचं अर्थ किंवा पर. भावप्रमेय स्व लिहिलं तिथे बाह्य अर्थ आणि पर असे तीन लिहा. या भावप्रमेयाला स्व म्हणतो तर याला बहिर म्हटलं. बाहेरचा विषय आश्व आहे त्याला अर्थ म्हणतो, तर अर्थाचा निर्णय करणाऱ्या अविभाग प्रतिच्छेदाला अर्थ म्हटलं एक. आणि भावप्रमेय स्व आहे तर हा बाहेरचा विषय पर आहे. मग पराला विषय करणाऱ्या निर्णय करणाऱ्या अविभाग प्रतिच्छेदाला पर म्हटलं. म्हणजे याचाच अर्थ काय झाला, ज्ञानाच्या पर्यायाचा धर्म सोपर प्रकाशी आहे. मग याचा अर्थ दोन पद्धतीने लावायचा, निश्चय नयाने आणि व्यवहार नयाने. ही जाणणारी ज्ञान पर्याय स्व म्हटली आपली आहे. म्हणजे ही झाली स्व. बाहेरच्या आश्वाला घटपटादीला जाणते जे ज्ञान पर्याय स्वतःलाही जाणते, बहिरंगातल्या विषयालाही जाणते. म्हणून ज्ञानाच्या पर्यायाचा धर्म सोपर प्रकाशी एक सांगितला. आणि आता निश्चय नयाने ज्ञानाचा स्वभाव स्वपर प्रकाशी आहे. काय सांगितलं, निश्चय नयाने ज्ञानाचा स्वभाव स्वपर प्रकाशी आहे. सर्वथा स्वप्रकाशी नाही, सर्वथा पर प्रकाशी नाही. निश्चय आणि ज्ञान स्वपर प्रकाशी आहे. मग या एका ज्ञानाच्या पर्यायामध्ये मीचा भावप्रमेयाचा पर्यायामधल्या आत्म्याचाही निर्णय झालेला आहे. आणि त्याच ज्ञान पर्यायामध्ये बहिरंगातल्या आश्वाच्या निर्णयाच्या अविभाग प्रतिच्छेदांची रचना ज्ञानामध्ये झालेली आहे. म्हणून ही ज्ञान पर्याय ज्ञान पर्यायालाच अनुभवते, ज्ञान पर्यायालाच जाणते, बाहेरच्या विषयाला जाणत नाही. मग तेव्हा काय झालं, भावप्रमेयाच्या अपेक्षेने आश्वाला जाणणाऱ्या ज्ञानाच्या पर्यायाच्या अविभाग प्रतिच्छेदाला पर म्हणतात. म्हणून ज्ञानाच्या प्रामाण्याची उत्पत्ती असो, ज्ञानाच्या अप्रामाण्याची उत्पत्ती असो, हमेशा परताच होते, स्वतः कधी होत नाही. इथं जसं विषय रस्सी आहे आणि ज्ञानामध्ये साप जाणलं, आणि ते आश्व आणि ज्ञानामध्ये आश्वाला जाणलं. मग इथे कसं आहे, जसा विषय आहे तसं जाणलं. इथे रस्सी आणि त्याला साप म्हणून जाणलं. मग या रस्सीबद्दल सापाचा निर्णय इथे झालेला आहे आणि आश्वाबद्दल निर्णय इथे झालेला आहे.
या भावप्रमेयामध्ये याचा निर्णय झाला नाही. म्हणून ज्ञानाच्या अप्रामाण्याची उत्पत्ती असो, जे खोटेपणा असो, किंवा ज्ञानाच्या प्रामाण्याची खरेपणा असो, नियमाने परताच असतो, स्वतः असत नाही. जी न्यायाच्या अपेक्षेने हे दोन भेद केले जातात, भावप्रमेय आणि बहिर्प्रमेय. आणि सामान्य रूपाने ती संपूर्ण ज्ञान पर्याय स्व आहे, आपली आहे, म्हणून एक आहे. मग पर्याय एक आहे. पर्यायामध्ये अविभाग प्रतिच्छेद दोन आहे. मग पर्यायामध्ये दोन अविभाग प्रतिच्छेद झाले म्हणून पर्याय एक पर्यायामध्ये खंड तुकडे होत नाही. काय होत नाही? तुकडे होत नाही. समजा आपण ज्वारीचं पीठ दळून आणलं आणि जरा त्याला जास्त दिवस झाले, पण आपल्याला अनेक त्याची कल्पना आली नाही, आणि आपण त्याच्यामध्ये समजा पाणी घेऊन कालवलं आणि भाकरी थापटून तयार केली आणि हातामध्ये घेऊन तव्यावरती टाकले. 3 तुकडे झाले. किती तुकडे झाले? 3. तुमच्या ज्ञानाने जाणलं की नाही? ज्ञानात 3 तुकडे झालेत का? ज्ञान पर्याय एक अखंड आहे, पण तिथे 3 तुकडे वस्तूमध्ये झालेत. एक अर्धा 2 तुकडे असे. मग अर्ध्याला जाणणारं ज्ञानाचे शक्तीचे अंश वेगळे आहेत. दोन्ही पावपा तुकड्याला जाणणारे भाग वेगळे आहेत. मग पर्यायाच्या अपेक्षेने पर्याय एक अखंड आहे, पण बहिरंगातल्या विषयामध्ये 3 तुकडे झाले. मग अर्ध्याला जाणणारे जे शक्तीचे अंश आहेत, या 2 तुकड्याला जाणत नाही. एक तुकड्याला जाणणारे शक्तीचे अंश या दुसऱ्या तुकड्याला आणि अर्ध्याला जाणत नाही. इकडल्याला जाणणारे शक्तीचे अंश इकडल्या एक तुकड्याला आणि अर्ध्या तुकड्याला जाणत नाही. जी मग या अपेक्षेने पाहिलं तर एका ज्ञानाच्या पर्यायाच्या अपेक्षेने ती पर्याय एक आहे. 3 तुकडे जाणले म्हणून 3 शक्तीचे अंश म्हटले गेले, पण 3 शक्तीचे अंश असताना सुद्धा ती पर्याय अखंड एक आहे. म्हणून मग बाहेरच्या विषयाचा निर्णय होतो. म्हणून तिथे सांगितलं की ज्ञानाच्या प्रामाण्याची उत्पत्ती हमेशा परता होते. परताचा अर्थ बहिरंगातला विषय नाही. बहिरंगातल्या विषयाला निर्णय करून आपल्या ज्ञानाच्या शक्तीच्या अविभाग प्रतिच्छेदामध्ये जो निर्णय झाला त्याला बहिर्प्रमेय म्हटलं. जे प्रमेय म्हटले की हमेशा बाहेरच्या विषयाकडे जाऊ नका. आपल्या ज्ञानाच्या पर्यायाला सुद्धा त्या ठिकाणी काय म्हटलं? बहिर्प्रमेय. मग कसं? शुद्ध आत्म्याला जाणणारी जी ज्ञान पर्याय आहे, ती ज्ञान पर्याय आपल्या स्वतःला जाणते म्हणून स्व आहे, आणि आपला शुद्ध आत्मा स्व आहे म्हणून स्वला जाणते, पराला जाणत नाही. आणि जाणणारी ज्ञान पर्याय स्व आहे, आणि शुद्ध आत्मा ज्ञानाच्या अपेक्षेने पर आहे, म्हणून ती ज्ञान पर्याय पराला पण जाणते. पण ती ज्ञान पर्याय शुद्धाला जाणत असताना त्या शुद्धाबद्दलचा निर्णय ज्ञानाच्या पर्यायामध्ये झालेला आहे. म्हणून ज्ञानाची पर्यायाचाच अनुभव करते, पर्याय ध्रुवाचा द्रव्याचा अनुभव करत नाही. हा सिद्धांत. आणि व्यवहारण्याने ती पर्याय ध्रुव शुद्ध आत्म्याचा अनुभव करते, व्यवहार म्हटलं जातं एका द्रव्यामध्ये. आणि जाणणारा शुद्ध आत्मा आपलाच आहे, आपणच आहोत. जाणणारी ज्ञान पर्याय आपलीच आहे. मग एकच द्रव्यामध्ये कार्य झालं,
म्हणून निश्चय पण आहे आणि जाणवेत येणारा आणि जाणणारा अशा अपेक्षेने कथनचित त्या ठिकाणी भेद पण आहे. मग असा जो परमात्मा आहे लोकांमध्ये राहत असताना सुद्धा तो रूप होत नाही. टीका जिस आत्मा राम के केवल ज्ञान में संसार बस रहा है अर्थात प्रतिबिंबित हो रहा है, प्रत्यक्ष भाषित हो रहा है और जगत में वो बस रहा है. मग ज्या आत्मारामामध्ये केवल ज्ञानारूपी संसार सगळा त्यांच्या ज्ञानामध्ये आहे, प्रतिबिंबित होत आहे, प्रत्यक्ष जाणवेत येत आहे आणि ते जगामध्ये राहतात, तर ते जाणणारे जगामध्ये राहतात. अर्थात सब में व्याप रहा है, वह ज्ञाता है और जगत नीय है. मग जाणणाऱ्याला काय म्हणलं या ठिकाणी? ज्ञाता. मग अध्यात्मामध्ये काय केलं जातं? अध्यात्मामध्ये ज्ञाता पदार्थाला जाणतो, ज्ञान पदार्थाला जाणतो असं म्हणणार नाही. कारण न्यायामध्ये 4 भेद होतात, अध्यात्मामध्ये 3 भेद होतात. न्यायामध्ये प्रमेय, प्रमाण, प्रमाता आणि प्रमिती. ज्याला जाणलं जातं तो विषय प्रमेय, ज्याच्याद्वारे जाणलं जातं ते ज्ञान, आणि ज्ञान पर्यायाला सोडून जो आत्मा आहे त्याला प्रमाता म्हणतात. आणि ज्ञानाच्या जरी घटाला जाणलं त्या घटाबद्दल सम्यक ज्ञानाचा उत्पाद आणि मिथ्या ज्ञानाचा वेग हे प्रमिती म्हणजे फळ. असे न्यायग्रंथामध्ये 4 भेद होतात. आणि अध्यात्मामध्ये प्रमेय, प्रमाता आणि प्रमिती 3 भेद होतात. तिथे प्रमाता म्हणजे जाणणारी ज्ञान पर्याय आणि द्रव्य, या दोघाला प्रमाता म्हणणार अध्यात्मामध्ये. मग याला तुम्हाला 7 नंबर चार्टच्या अपेक्षेने पर्याय सहित द्रव्य अभेद उपचार, पर्याय सहित जे द्रव्य आहे त्याला अभेद उपचाराने प्रमाता म्हणणार. जाणणारी ज्ञान पर्याय आणि त्या ज्ञान पर्यायाने असणारा आत्मा त्याला इथे का म्हणलं? तो प्रमाता आहे, पदार्थाला जाणतो. मी ते प्रमाता कोणाला घ्यायचं? जाणणाऱ्या जीवाला. मग असा तो जगामध्ये काय आहे? ज्ञाता आणि जग त्याच्या ज्ञाननेय आहे, जी नेय आणि न्यायक संबंध आहे. जगत में निवास करता हुआ भी निश्चय नहीं की अपेक्षा किसी जगत की वस्तु से तन्मय उत्रुप नहीं होता है. म्हणजे या निश्चय नयाने या सर्व जगातल्या वस्तूमध्ये असताना, जाणत असताना सुद्धा त्याच्याशी तन्मय होत नाही. काय आहे? समजा आपण एखादं सिरियल पाहतो, बातम्या ऐकत आहोत, एखादा पिक्चर पाहत आहोत, तर काय झालं? तिथे तन्मय झालेले आहोत. मग तन्मय झालेले असताना सुद्धा तिथे निर्णय आहे का नाही? मी जाणणारा एक स्वतंत्र आहे आणि ज्या विषयाला जाणतो तो विषय स्वतंत्र आहे. मग तसं इथे 2 एका ठिकाणी असताना सुद्धा ते दोन्ही कसे आहेत? तन्मय नाही, वेगळेच आहेत. दीपा लहानपणी रंग खेळत होता का तुम्ही? खेळत होता. मग आपण बाजारामधून रंग आणत होतो, बादलीमध्ये रंग भरून ठेवत होतो. मग तो रंग त्या बादलीमध्ये पाण्यामध्ये येऊन कालवला का नाही? मग आता तो रंग कुठं आहे?
पाण्यामध्ये आहे. मग आता एक ठिकाणी दोघांचं अस्तित्व एका ठिकाणी आहे आणि आपण तो रंग पिचकारीमध्ये घेऊन किंवा पात्रामध्ये घेऊन दुसऱ्याच्या अंगावर टाकतो. काय टाकलं आपण? दोन्ही टाकलं आणि म्हणतो काय? रंग टाकला. ठीक आहे, व्यवहाराने दोन्ही आता ते पाणी त्या रंगामध्ये टाकल्यामुळे त्या पाण्याला सुद्धा रंग संज्ञा प्राप्त झाली. पण तिथे सुद्धा पाणी आणि रंग मग काही दिवसांतर धोब्याला भट्टीला स्टार्चला देतात. मग तिथे काय होतं? निघून जातो की नाही? का? तिथे सुद्धा एका क्षेत्रामध्ये असताना सुद्धा दोन्ही कसे आहेत? भिन्नच आहेत. मग असंच उदाहरणं कुंदकुंदाने प्रवचन सारमध्ये वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. तिथे काय घेतलं आहे? एक 5 लिटर दुधाचं पात्र आहे. त्या 5 लिटर दुधाच्या पात्रामध्ये एक मोठा नीलमणी त्यामध्ये टाकलेला आहे, पडलेला आहे. मग तो नीलमणी त्या दुधाच्या पात्रामध्ये पडलेला आहे. मग त्या नीलमण्याची प्रभा संपूर्ण दुधामध्ये पसरलेली आहे. मग दूध कसं आहे? नील म्हटलं गेलं. प्रभा काय झालेली आहे? पसरलेली आहे. मग त्या नीलमण्याची नीलप्रभा संपूर्ण दुधामध्ये पसरली म्हणून व्यवहाराने दूध निळं. त्याच वेळेला निश्चयाने दूध निळं का पांढरं? पांढरं आहे. जी एका ठिकाणी निश्चय आणि व्यवहार दोन्ही आहे. मग त्या नीलमण्याची प्रभा, नीलमण्याची प्रभा दुधामध्ये पसरली का नाही? पसरली. आता नीलमण्याची प्रभा नीलमण्यामध्येच आहे, दुधात नाही. काय? नीलमण्याची प्रभा नीलमण्यामध्येच आहे. ती प्रभा सगळीकडे पसरत गेली तर एक दिवस मणी नील प्रभेने रहित होऊन जाईल. मग कसं सांगितलं? 3 लोकरूपी विश्वामध्ये केवळ ज्ञानरूपी मणी पडलेला आहे. मग ती प्रभा कथनचित दुधामध्ये पसरली सर्व ठिकाणी म्हणून तुम्हाला दूध निळं प्रतिभासित होतं. व्यवहार सत्य आहे. पण त्या नीलप्रभाची मण्याची प्रभा नील मण्यामध्येच आहे. बाहेर तसं केवळ ज्ञानी दुधाप्रमाणे केवळ ज्ञानी 3 लोकांमध्ये आहेत. त्यांच्यामध्ये 3 लोक झळकलेले आहेत. पण तो नीलमणी जसा तिथे स्वतंत्र आहे दुधामध्ये आणि दूध स्वतंत्र आहे, तसं या 3 लोक केवळ ज्ञानामध्ये झळकले असताना केवली ज्ञानी 3 लोकाला जाणत असताना सुद्धा 3 लोक रूप झाले नाहीत. हा काय आहे? सिद्धांत आहे. आत्ता आपण सामुदायिक रूपाने जिनवाणीचं अध्ययन करतो. आपल्यासमोर जिनवाणी आहे, प्रकाश आहे. सांगणारा वक्ता कोणी असेल, त्या सांगणाऱ्या वक्ताचे शब्द असतील. ते शब्द आपल्या कानापाशी येतात आणि काय करतो? निर्णय करतो आपण. मग निर्णय कुठे झाला? आपल्यामध्ये झाला. म्हणजे आपलं ज्ञान, आपल्यामध्ये ज्ञान स्वभाव आहे. ज्ञान स्वभावाच्या द्वारे आपण जाणण्याचं कार्य केलं.
मग सांगणारा व्यक्ती, शास्त्र, शब्द यांच्यातून तुम्हाला ज्ञान झालं का? नाही. ते निमित्त आहेत. काय? निमित्त आहे. पण या सर्वांच्या सद्भावात आपला आत्मा ज्ञानस्वरूपी आहे आणि आपल्या ज्ञानस्वरूप आत्म्याने ज्ञानाने जाणलेलं आहे. मग हे शरीर, इंद्रिया यांनी कोणीही जाणलेलं नाही. मग या विषयाला जाणत असताना व्यवहाराने आपलं ज्ञान विषयाला, शब्दाला जाणतं, पण परमार्थाने आपलं ज्ञान आपल्याला जाणत आहे, पराला जाणत नाही. जे या अरिंद भगवान जसे विश्वाला जाणून पराला जाणत नाही, स्वला जाणतात, तसं आपण सुद्धा आत्ता निश्चयाने अनेक पदार्थाला जाणत असताना व्यवहाराने पदार्थाला जाणतो, पण निश्चयाने आपण आपल्या आत्म्याला जाणत आहोत, पराला जाणत नाही. तर मग ती शक्ती आत्ता विद्यमान आहे. म्हणून केवळ ज्ञान झाल्यानंतर ते कार्य तसं तिथे प्रगट दिसणार आहे. नाही आत्ता पराला जाणतो, नंतर स्वला जाणतो असं नाही. मग असा जो आत्मा आहे कोणत्याही वस्तूशी तन्मय होत नाही. अर्थात जैसे रूपी पदार्थ को नेत्र देखती है तो भी उनसे पृथक ही रहती है. मग डोळ्याच्या द्वारे काय होतं? रूपी वस्तूला जाणतो. मग डोळ्याच्या द्वारे रूपी वस्तूला जाणत असताना डोळा जेवढे बहिरंगातले वर्णरूप पदार्थ वस्तू आहे, मग त्याला जाणत असताना त्या रूपाने डोळा होतो का? नाही. ते वस्तू डोळ्यारूप होतात का? नाही. म्हणजे वर्णवाली वस्तू आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आहे. डोळा आपल्या क्षेत्रामध्ये आहे. डोळा पदार्थामध्ये प्रवेश करत नाही, पदार्थ डोळ्यामध्ये प्रवेश करत नाही. दोघेही आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये राहून जाणण्याचं कार्य करतात. मग डोळ्याच्या द्वारे आपण जाणतो, उपचार आहे. मग त्या डोळ्याच्या जडे मसुरीच्या डाळीच्या आकाराचे जी डोळ्याची आत्मप्रदेशाची रचना आहे. आता आपला मसुरीच्या आकाराचा डोळा आहे, तो कोणत्या रंगाचा आहे? आपल्याला दिसतो का नाही? तो डोळा जो मसुरीच्या आकाराचा आहे, ते पुद्गल परमाणू जे आहे ते तेवढे पुद्गल परमाणू शुद्ध निर्मल आहेत. मोतीबिंदू काचबिंदू आल्यावर काय होतं? त्याच्यावरती पदर येतो, आवरण येतं, म्हणजे पदर येतो, म्हणजे जाड काचा ते पित्ताचा त्याच्यावरती पडदा येतो. मग ते काढला पडदा तर स्वच्छ दिसतो का नाही? म्हणजे आचार्य सांगतात, हे डोळ्याला द्रव्येंद्रिय रूपी डोळे याला धारण करणाऱ्या तेवढ्या पुद्गल परमाणूच्या स्कंदाने एवढी स्वच्छ अवस्था धारण केलेली आहे. ते परमाणू आरशासारखे स्वच्छ आहेत. मग ते परमाणू एवढे स्वच्छ आहे. मग त्याच्यामध्ये असणारे जे आत्म्याचे प्रदेश आहेत ते स्वच्छ आहेत. म्हणून का सांगितलं उमास्वामी आचार्यांनी, लब्धी उपयोगो द्रव्येंद्रियम असं म्हटलं का? लब्धी उपयोगो द्रव्येंद्रिय असं म्हटलं का? नाही. म्हणजे लब्धी उपयोगो भावेंद्रिय. मग आपल्याला दोन इंद्रिय आहेत, एक द्रव्येंद्रिय आहे आणि एक भावेंद्रिय आहे. द्रव्येंद्रिय उपचाराने कारण म्हटले गेले,
आणि भावेंद्रिय जी आहे, भावेंद्रियाच्या द्वारे आपण जाणतो. भावेंद्रिय कोणाला म्हटलं? कालीबाबी तुमच्यात लिहून घेतलं. भावेंद्रिय कोणाला म्हणतात? तत्वासूत्र वाचलं तुम्ही? आजी डॉक्टरच्या आईने तुम्हाला तत्वासूत्र शिकवलं, पुष्कळ लोकांनी शिकवलं, आपण वाचलो. द्रव्येंद्रियनी भावेंद्रिय दोन भेद केले. मग द्रव्येंद्रियाचं एक 15 दिवसापूर्वीच भावेंद्रिय द्रव्येंद्रिय कशात म्हणतात लिहून दिलं. तुम्ही लिहून दिला, तुम्ही सांगितलं, तुम्हीच सांगा. आमचं काम ऐकायचं, लिहून घ्यायचं आणि परत निघून जायचं. क्षौक्षमिक ज्ञानाला भावेंद्रिय म्हणतात. क्षौक्षमिक जे ज्ञान आहे त्याला भावेंद्रिय म्हटलेलं आहे. जे आत्म्याच्या ज्ञानाची जी परिणती आहे, क्षौक्षम ज्ञान आहे, त्याला भावेंद्रिय. मग मती, श्रुत, अवधी, मन, पर्याय ही चारही ज्ञाने एक अपेक्षेने भावेंद्रिय आहेत, जे क्षौक्षम जनित आहेत भावेंद्रियाच्या अपेक्षेने. आणि अवधी, मन, पर्याय इंद्रिय मनाचं अवलंबन नाही, आत्मिक शक्तीने जाणतं, त्याला अभिप्राय वेगळा. मती, श्रुत ज्ञान 5 इंद्रियाने वर्तमानाच्या विषयाला जाणतं. 5 इंद्रियाचं ज्ञान भूतकाळातल्या विषयाला, भविष्यकाळाच्या विषयाला जाणत नाही. दीपा तुमच्या डोळ्याला सांगितलं तुमच्या घराचा रंग कोणचा आहे जाण म्हणून. जाणेल का नाही? जाणेल का नाही? जाणेल का नाही? डोळ्याला सांगितलं आपल्या आपल्या घराचा रंग जाणा. सूर्यकांतबाई जाणेल का? दोन्ही सूर्यकांतबाई आपल्या डोळा आपल्या घराला जाणेल का रंग? जाणत नाही, जाणत नाही. मन जाणतं. म्हणून 5 इंद्रियाचा विषय वर्तमानमध्ये प्रगट असणाऱ्या विषयाला जाणतं. डोळा आपल्या विशिष्ट क्षेत्रामध्ये असेल तर वर्णाला जाणतं, अति दूरला पण जाणत नाही. आणि डोळ्याला सुरमा काजळ लावला जाणतो का डोळा? जे अति जवळ पण जाणत नाही आणि अति दूर पण जाणत नाही. त्या विशिष्ट मर्यादामध्ये असल्यानंतर तो डोळा काय करतो? त्या विषयाला जाणतो. जी डोळ्याची प्रदेशाची रचना किती मसुरीच्या डाळीच्या एवढे. डोळ्याच्या जरी काळा पांढरा वर्ण जाणला, मग जाणण्याची क्रिया एवढ्या आत्म्याच्या प्रदेशामधून झाली. पण ज्ञानाचा क्षौक्षम किती झाला? ज्ञानाचा क्षौक्षम वर्ण जाणण्यासाठी डोळ्याच्या आत्म्याचे प्रदेश इतके भक्त निमित्त कारण दाखवले. तळ पायापासून मस्तकापर्यंत आपल्या आत्म्याचे जेवढे प्रदेश आहेत त्या संपूर्ण प्रदेशामध्ये क्षौक्षम झालेला आहे. क्षौक्षम संपूर्ण प्रदेशामध्ये होतो. पर्याय संपूर्ण द्रव्यामध्ये उत्पन्न, सर्व क्षेत्रामध्ये उत्पन्न होते. पण कार्य होताना एवढ्या ठिकाणातून झालं. जी एवढ्या ठिकाणातून कार्य झालं म्हणून तेवढ्याच आत्म्याच्या प्रदेशाचा क्षौक्षम झाला आणि तेवढ्यातून जाणलो असा नियम नाही. पर्याय द्रव्याच्या सर्व क्षेत्रामध्ये असते. जी वर्णाला जाणण्याचं ज्ञान आपल्या संपूर्ण आत्मप्रदेशामधून झालेलं आहे. संपूर्ण आत्मप्रदेशामध्ये क्षौक्षम झाला म्हणून संपूर्ण आत्मप्रदेशामधून जाणण्याचं कार्य झालं. पण दिसताना एवढा बहिरंगामध्ये डोळा निमित्त, तसं 5 इंद्रियासाठी त्या पद्धतीने लावा. म्हणजे याचाच अर्थ काय झाला? या इंद्रियाच्या ठिकाणी असणारा जो आपला आत्मा, त्याचं भावेंद्रिय जे क्षौक्षम ज्ञान आहे
त्या क्षोक्षम ज्ञानाच्या द्वारे आज आपण जाणत आहोत. आपण जाणताना सुद्धा इंद्रिय मनाच्या द्वारे जाणत नाही. निश्चयाने आपण ज्ञानाच्या द्वारे जाणतो आणि व्यवहाराने इंद्रिय मन पदार्थ याच्या माध्यमातून जाणतो. व्यवहार आहे. व्यवहार अभूतार्थ आहे, निश्चय भूतार्थ आहे. इंद्रियाने जाणतो, शरीराने जाणतो, प्रकाशाने जाणतो, चष्म्याने जाणतो, देवगुरुशास्त्राकडून जाणतो. हे व्यवहार सत्य आहे. आणि परमार्थाने आपण आपल्या ज्ञान स्वभावाने जाणतो. मग असं ते कसं डोळ्याचा विषय सूर्य विमान जे आहे, चक्रवर्तीला संक्रांती दिवशी जे सूर्य विमानाचं बिंब दिसतं तेवढं सांव्यारिक चक्षु इंद्रियावरण प्रत्यक्ष ज्ञानावरणीय वीर्यांतराय कर्माचा क्षोक्षम उत्कृष्ट चक्रवर्तीलाच असतो. आणि ते सूर्य विमानामध्ये असणारं जिनेबिंब आपण सूर्याला पाहू शकत, किरणाला पाहू शकत नाही. मग ते सूर्य विमान, त्या सूर्य विमानामध्ये असणारं जिन मंदिर, त्या मंदिरमधली मूर्ती जी डोळ्याचं त्याचं कितीतरी योजना ते सांगितलं. तर सूर्य समजा पृथ्वीपासून किती असेल तर एवढ्यापर्यंत डोळ्याच्या क्षोक्षम ज्ञानाची जाणण्याची योग्यता आहे. आणि ती फक्त चक्रवर्तीला आहे, अर्ध चक्रवर्तीला, नारायण प्रति नारायणला नाही. तीर्थंकरांना 3 तीर्थंकर आहेत, शांतीनाथ, कुंतुनाथ, ते होते चक्रवर्ती. बाकीचे मग अवधी ज्ञानाने जाणू शकतील की नाही? अवधी ज्ञानाच्या द्वारे तीर्थंकर अवधी ज्ञानाच्या द्वारे सूर्य विमानातल्या विमानाला जाणू शकतात. कारण सूर्याच्या विमानातल्या जिनबिंबाला तीर्थंकर अवधी ज्ञानाने का जाणू शकतात? सूत्र का दिलं उमास्वामीने अवधी ज्ञानासाठी? रूपीषु अवधेः तदनंत भागे. मग सूर्य विमान कसं आहे? रूपी आहे सूर्यबिंब. सूर्याचं विमान, सूर्याच्या म्हणून असणारी जिनबिंब रूपी आहे का अरूपी आहे? मग रूपी अवधी ज्ञानाचा विषय होऊ शकतो नाही. अवधी ज्ञानाने तीर्थंकर जाणू शकतील, पण हे 3 तीर्थंकर सोडून बाकीचं जाणं म्हणलं तर शोषणची योग्यता नाही. असं म्हणलं तर धवलामध्ये कसं श्रुत ज्ञानाचं वर्णन येताना पहिल्या भागामध्ये एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत उत्कृष्ट ज्ञानाचा क्षोभक्षम किती आहे, अमुक अमुक योजनपर्यंत प्रत्येकाचं ते दिलेलं आहे. त्या ठिकाणी विशेष पहा. हो. स्वयं सिद्ध कारण समयसार स्वरूप निज शुद्धात्मा द्रव्य आहे. स्वाधीन स्वयंभू आहे. लोक अलोक प्रकाशकत्व शक्ती संपन्न स्वयं शुद्ध परमात्मा आहे. नित्य निरावरण स्वरूप शुद्ध आहे. अखंड एकाकार चैतन्य मात्र शुद्ध स्वरूप आहे.
निर्विकल्प स्वरूप आहे. ज्ञाता मात्र अखंड एकाकार शुद्ध आहे. शांति शांति शांति. विसर्जन. नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवताणं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवताणं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवताणं. ओम विसर्जन. ज्यावाणी के ज्ञान ते तुझे लोकालो तो वाणी मतक नमो सदा देतो देव भजो अरहंतनित वृते वोन निर्ग्रह दया धर्म पालो सदा यही मुक्ति का कन. सिद्धांत शास्त्र की जय. दिनवाणी माता की जय. चोईसो भगवान की जय. अनंतानंत सिद्ध परमेटी भगवान की जय. आचार्य श्री योगेंद्र देव वीरती परमात्मा प्रकाश ग्रंथ की जय. आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य मणि श्री वीर सागर महाराज की जय. 3 कम 9 करोड़ मणिराज की जय. आदिनाथ भगवान की जय. तो शुद्धात्म तत्व की जय. नमस्तु नमस्तु नमस्तु.